मंडळी 12 मार्च 2025 ला बीडमधील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली होती। आरोपींविरोधात तपास यंत्रणांनी तब्बल 1800 पानांचं दोषारोपपत्र सादर केल्यानंतर मार्च 2025 पासून या प्रकरणाची नियमित सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका कोर्टात सुरू आहे। या न्यायालयीन प्रक्रियेत आतापर्यंत सगळ्यात महत्त्वाची घडामोड कोणती घडली असेल तर ती म्हणजे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडसह 8 आरोपींवर दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता पुढचा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे सरकारी वकील किंवा फिर्यादी पक्षाला त्यांचे पुरावे आणि साक्षीदार कोर्टात हजर करावे लागतील आणि त्यावर साक्षीदारांची उलट तपासणी आरोपींच्या वकिलांकडून केली जाईल। पण त्यापूर्वीच या प्रकरणात एक ट्विस्ट आला असून या खटल्याची नियमित सुनावणी घेणारे विशेष मकोका न्यायाधीश VH पाटवदकर यांची बदली झाली आहे। त्यांच्या जागी आता श्रीमती JR पुलाते यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे पुलाते यांच्या समोरच आता संतोष देशमुख प्रकरणाचा पुढचा खटला चालणार आहे। पण बीडमध्ये विशेष मकोका न्यायाधीश म्हणून जबाबदारी घेणाऱ्या JR पुलाते आहेत कोण आणि देशमुख प्रकरणात सध्या काय काय घडतंय ते या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, 2 दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियमित बदल्यांचे आदेश जारी केले। त्यानुसार बीड न्यायालयातून न्यायाधीश VH पाटवदकर यांची आता अहिल्यानगरमधील संगमनेर येथे बदली झाली आहे, तर धुळे येथील श्रीमती JR पुलाते यांची बदली होऊन त्या आता बीड न्यायालयात रुजू होणार आहेत। न्यायाधीश VH पाटवदकर हे संतोष देशमुख प्रकरणात विशेष मकोका न्यायाधीश म्हणून भूमिका बजावत असल्यानं आता त्यांचीच जागा श्रीमती पुलाते घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान बदली झालेल्या सगळ्याच न्यायाधीशांना सुट्टी काळातच आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 8 जून पासून सुट्टीनंतर न्यायालयांचे कामकाज देखील सुरू होणार असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणाचा खटला आता न्यायाधीश JR पुलाते यांच्या समोर होणार असल्यानं त्या आहेत तरी कोण आणि त्यांच्यामुळे या प्रकरणावर काय परिणाम होईल याची आता जोरदार चर्चा रंगली आहे। तर मंडळी, श्रीमती पुलाते यांची बीडमध्ये बदली होण्यापूर्वी त्या धुळे येथील जिल्हा न्यायालयात सक्रिय होत्या। जिल्हा न्यायाधीश 4 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून त्या प्रत्यक्ष कार्यरत होत्या। त्यांच्या कामाच्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा सेवाकाळ प्रदीर्घ स्वरूपाचा राहिलाय। त्यांना न्यायदानाचा बराच अनुभव असून अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील खटल्यांवर त्यांनी निकाल दिलेत। JR पुलाते यांनी त्यांच्या आजवरच्या सेवा काळात अनेक गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे फौजदारी खटले देखील हाताळले आहेत, अर्थात त्या खटल्यांचा निकाल दिलेला आहे। त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील एक अनुभवी आणि वरिष्ठ न्यायाधीश म्हणून ओळखलं जातं। पण बीडमध्ये आल्यानंतर त्यांची खरी परीक्षा असणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संवेदनशील खटला आता त्यांच्याकडे सोपवण्यात आलाय, त्यामुळे लांबत चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेला त्या गती मिळवून देतील आणि पीडित कुटुंबाला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। दरम्यान या खटल्याची शेवटची सुनावणी ही 7 मेच्या दिवशी बीडच्या विशेष मकोका कोर्टात पार पडली होती। त्यावेळी पुढील सुनावणीची तारीख 21 मे देण्यात आली होती। पण त्यावेळी न्यायाधीश VH पाटवदकर यांच्या समोर झालेल्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी काही आरोप केले होते। सोबतच काही महत्त्वपूर्ण मागण्या न्यायालयासमोर ठेवल्या होत्या। घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्यात यावं ही त्यांची प्रमुख मागणी होती। तसंच पुरावा म्हणून जोडलेल्या लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्याची ही मागणी आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आली होती। सरकारी पक्ष केवळ त्यांना फायद्याचा असेल तेवढाच डेटा दाखवत असल्याचा आरोप करत मेहरबान न्यायालयानं स्वतः लॅपटॉप कोर्टात ओपन करावा आणि संपूर्ण डेटा तपासावा अशी विनंती ही आरोपींच्या वकिलांनी केली होती। थोडक्यात काय तर अजूनपर्यंत आम्हाला सगळे डिजिटल पुरावे प्राप्त झाले नसल्याचं बचाव पक्षाचं म्हणणं आहे। दुसऱ्या बाजूला सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे आपली भूमिका मांडतायत। या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे जबाबदारी असली तरी ते फक्त महत्त्वाच्या सुनावणी वेळीच बीडमध्ये येतात, कारण वेगवेगळे अर्ज करून आरोपींकडून हा खटला लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं। तसंच आरोपींचे वकील देखील वेगवेगळ्या प्रकारे या खटल्यात अडथळे करता येतील याचा प्रयत्न करत असल्याचं ॲडव्होकेट निकम यांनी म्हटलं होतं। आता देखील आरोपी जयराम चाटे यानं बीड न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय, तर प्रतीक घुले या आरोपीनं जेलमधूनच जामिनासाठी आपला अर्ज सादर केलाय। याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या 2 आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली आहे।
आपल्यावरील दोषारोप रद्द करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी आपल्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. तर मंडळी, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचे जामिनावर बाहेर येण्यासाठीचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे. यापूर्वी बीडच्या विशेष मकोका कोर्टात, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात, मुंबई उच्च न्यायालयात तसंच सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाल्मिक कराडनं धाव घेतली होती. पण सगळ्याच कोर्टांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे कराडचं बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झालेत. मात्र तरीही आता आपल्यावरील दोषारोप रद्द करण्यासाठी आरोपी विष्णू चाटे सोबत पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता काय सुनावणी होते ते पाहणं महत्त्वाचं असेल. सोबतच श्रीमती जे.आर. पुलाते या नवीन न्यायाधीशांच्या समोर संतोष देशमुख प्रकरणाचा खटला कशा पद्धतीनं चालतो, या खटल्याचा त्या गती देतील का, त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. बाकी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे, त्याचं नक्की काय झालं, तो पोलिसांना का सापडत नाहीये, या प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. दरम्यान सध्या घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींवरती तुम्हाला नेमकं काय वाटतं, या संदर्भात व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊ शकता.